पण दिल्लीला परत जाण्याचं भाग्य औरंगाच्या वाट्याला आलंच नाही. कारण संभाजी महाराजांच्या रक्तातून थेंबातून इथं पुन्हा जन्माला आले हजारो लाखो संभाजी. अरे संताजी धनाजी सारखा एक झुंजत राहिला, लढत राहिला. राजाशिवाय 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला. संभाजी राजांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंगजेबाबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांचा स्वाभिमान जागृत झाला. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचं सैन्य वाढलं आणि सैन्यांची संख्या 2 लाखांपर्यंत पोहोचली. 27 वर्ष औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव मोहिते, संताजी धनाजी असे अनेक शूर युद्ध नेते होते. परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजी महाराजांच्या बलिदानातून जागृत झालेल्या जागृतीमुळे. श्री शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर 9 वर्ष संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या तोडधाडीपासून या महाराष्ट्राचं संरक्षण केलं. जेव्हा संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात कैदी म्हणून आणण्यात आले तेव्हा संभाजी महाराजांनी त्या दरबारात डरकाळी फोडली की ये संभा मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता. मरण आलं तरी चालेल पण दुश्मनाला शरण जाणार नाही. आणि शेवट संभाजी महाराजांनी मृत्यू स्वीकारला पण स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही. संभाजी महाराज हे युवराज होते, राजा होते, छत्रपती होते, शिवपुत्र होते, परंतु यांना त्याचा काडी मात्र सुद्धा गर्भ नव्हता. संभाजी महाराजांना जर वाटलं असतं तर त्यांनी औरंगजेबाला 200-300 गडकिल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतरण केलं असतं. पण संभाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांचे विचार सोडले नाही. संभाजी महाराजांनी शिवरायांचे विचार सोडले नाही. आणि म्हणून म्हणतात की इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा कोणता राजा असेल तर तो छत्रपती संभाजी राजा होता. पण तरी सुद्धा भारताच्या काही भागात आज म्हटलं जातं, महाराष्ट्रात तर नाही म्हणत पण भारताच्या काही भागात आज सुद्धा लोक म्हणतात की जे शिवाजीने कमवलं ते संभाजीने फुकट घालवलं. पण आपल्याला हा विचार करायला हवा की ज्या जिजाऊ माँसाहेबांच्या सांगण्यावरून छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली त्या छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती संभाजी महाराजांनी केलंय. तर अशा पार्श्वभूमीवर एक प्रश्न निर्माण होतो की संभाजी महाराज एवढे शूर होते, साहसी होते, बलाढ्य होते, तरी सुद्धा औरंगजेबाचे कैदी कस काय झाले? तर या प्रश्नावरती एक ओळीत उत्तर देते. हिंदीमध्ये म्हणतात की जब अपने ही शामिल हो दुश्मनों के चाल में, कि जब अपने ही शामिल हो दुश्मनों के चाल में तब से शेर भी फंस जाता है कुत्तों के जाल में. म्हणजे आपल्याच काही लोकांनी संभाजी महाराजांसोबत गद्दारी केली होती, फितुरी केली होती, त्यांचा विश्वासघात केला होता आणि संभाजी महाराज औरंगजेबाचे कैदी झाले होते. नाहीतर संभाजी महाराजांना मारू शकेल असा कोणता वीर या पृथ्वीवर जन्माला आलेला नव्हता. संभाजी महाराजांना हरवू शकेल असं कोणतं कुरुक्षेत्र या पृथ्वीवर बनलं नव्हतं. अहो कोणता सामान्य व्यक्तीचा मृत्यू होतो तर त्याच्यासाठी 10 दिवस रडलं जातं. जास्तीत जास्त महिनाभर दुःख करतील ते सुद्धा त्याच्या घरचे शेजारचे सुद्धा नाही. पण माझा राजा असा होता, स्वराज्याचे दाखले धनी असे होते की ज्यांच्या असामान्य बलिदानानंतर तब्बल 300 तर 350 वर्ष सर्वसामान्य रडत राहिली. तो माणूस सामान्य कसा? छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात 120 युद्ध लढले. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे ही की त्यांना एकही युद्धात अपयश आलं नाही. छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या असामान्यतेचे असे तेजस्वी प्रेरणादायी सूर्य आहेत की जे असामान्य होते, असामान्य आहेत आणि महाराष्ट्रांपर्यंत असामान्य राहतील. आणि अशा असामान्य योद्धावीरासाठी 1-2 ओळी बोलू इच्छिते की कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडी समोर बाजी आला. कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडी समोर बाजी आला आणि स्वराज्य रक्षणासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला. महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुझ्या रूपाने वीर जन्मला, भगवा झेंडा पुन्हा एकदा गर्वाने मग डोलू लागला. तू जो होता शंभू बाळा शिवरायांची सावली, संस्काराचे बाळ कडू ज्याला देत होती जिजा माऊली. तुझा पाहुणी पराक्रम सत्ता साऱ्या घाबरल्या, माय माऊली तुझ्या कृपेने आनंदात रे जगू लागल्या. बडबुद्धी आणि ज्ञानाचा तूच खजिना होता, औरंग्याही थरथर कापे तुझं नाव रे घेता. वाघाचा तू होऊन छावा मातीसाठी लढला, वाघाचा तू होऊन छावा मातीसाठी लढला. दृष्टांच्या त्या फितुरीने मग पिंजऱ्यामध्ये सिंह अडकला. दारामध्ये तुझ्या यायला मृत्यूलाही भीती वाटली, दारा